चला 11 कॉमर्सचा आज आपण काय करू, सेकंड युनिट जे ते आपण स्टार्ट करू. मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग हे जे युनिट आहे हे आपण आज काय करतोय, स्टार्ट करतोय. आता मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. अकाउंटिंग करण्याचा दोन मेथड्स आहेत. एक डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम आहे आणि एक सिंगल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. डबल एंट्री आणि सिंगल एंट्री. तर आपण बघू स्टेप बाय स्टेप काय. तर डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा अर्थ काय. मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम is the most scientific method of recording all monetary transaction in the books of accounts. काय म्हटलंय, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आता अकाउंटिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती आहे, किंवा बुक किपिंग म्हणजे काय. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग ऑफ डेली बिझनेस ट्रान्झॅक्शन. की आपल्या नोटबुक मध्ये, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये डेली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जी आर्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, बुक किपिंग म्हणतो. मग बुक किपिंग करायचं असेल, मला अकाउंटिंग करायचं असेल तर एक सिंगल एंट्री सिस्टीम आहे आणि एक डबल एंट्री सिस्टीम आहे. मग डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम जी आहे ना ती मोस्ट सायंटिफिक आहे आणि सगळ्यात जास्त यूज होणारी मेथड आहे. दिस सिस्टीम ओज इट्स ओरिजिन टू इटालियन मर्चंट लुका डी बार्गो पॅसिलिओ. म्हणजे आता इझी सिस्टीम आहे. दिस सिस्टीम ओज इट्स ओरिजिन टू इटालियन मर्चंट. इटालियन मर्चंट म्हणजे इटलीचा एक व्यापारी होता ज्याचं नाव होतं लुका डी बार्गो पॅसिलिओ. याने ऑन 10th नोव्हेंबर 1494 ऑन 10th नोव्हेंबर 1494 अँड दिस डे इज सेलिब्रेट ऍज अ इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. म्हणजे याचा शोध कोणी लावला, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम ही कोणी शोधून काढली, तर इटालियन मर्चंट होता, इटलीचा एक व्यापारी होता, त्याचं नाव काय होतं, लुका डी बार्गो पॅसिओली. मग याने 10 नोव्हेंबर 1494 मध्ये, 10th नोव्हेंबर 1494 मध्ये ही जी मेथड आहे ही याने शोधून काढली. म्हणून 10 नोव्हेंबर ही जी डेट आहे याला इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून काय केलं जातं, सेलिब्रेट केलं जातं. म्हणजे कोणी जर विचारलं की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम केव्हापासून सुरू झाली आहे, 10th नोव्हेंबर 1494. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम शोधून काढणारा व्यक्ती कोण, पॅसिओली. बरोबर, हे लक्षात ठेवायचं. आणि 10 नोव्हेंबर या तारखेला आपण काय सेलिब्रेट करतो, इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. दिस सिस्टीम ऑफ बुक किपिंग इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट देअर आर टू ऍस्पेक्ट ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. दिस सिस्टीम ऑफ बुक किपिंग इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट देअर आर टू ऍस्पेक्ट ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे इजी डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम याचा बेस काय आहे, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा जो बेस आहे तो काय आहे, टू ऍस्पेक्ट ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. टू ऍस्पेक्ट ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा दोन बाजू असतात. टू ऍस्पेक्ट असतात. ऍस्पेक्ट म्हणजे बाजू किंवा ऍस्पेक्ट म्हणजे साइड. ही प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा दोन साइड असतात. ठीक आहे, टू ऍस्पेक्ट असतात. ठीक आहे, त्याचा बेसवर ही डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम डिपेंड आहे. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व टू पर्सन्स or two accounts or two parties wherein one is receiver of the benefit and other is the giver of benefit. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये जर दोन ऍस्पेक्ट असतील, प्रत्येक व्यवहाराचा जर दोन बाजू असतील, दोन साइड असतील, तर त्याच्यामध्ये एक तर दोन पर्सन्स असतील म्हणजे दोन व्यक्ती असतील, किंवा दोन अकाउंट असतील, किंवा दोन पार्टीज असतील. मग दोन जर अकाउंट असतील किंवा टू पर्सन्स असतील तर एक रिसिव्हर ऑफ बेनिफिट असेल आणि दुसरा गिव्हर ऑफ बेनिफिट असेल. ठीक आहे ना, रिसिव्हर ऑफ बेनिफिट और गिव्हर ऑफ बेनिफिट. इफ समटाइम कम इन टू द बिझनेस
sorry, if something come into the business, something goes out from the business. किंवा काय असेल, something comes into the business, एकतर एखादी ऍसेट्स प्रॉपर्टी वगैरे व्यवसायामध्ये येईल, और समथिंग गोज आउट फ्रॉम बिझनेस, किंवा आपल्या व्यवसायामधून काही संपत्ती प्रॉपर्टी वगैरे आपल्या व्यवसायामधून जाईल, गोज आउट फ्रॉम द बिझनेस. Recording of two aspects of monetary transaction in the books of account is termed as debit and credit is called as a double entry bookkeeping system. आणि हे जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये जे दोन ऍस्पेक्ट आहे, ते दोन ऍस्पेक्ट दोन अकाउंट बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करताना डेबिट आणि क्रेडिट या फॉर्म मध्ये आपण रेकॉर्ड करतो, त्यालाच डबल एंट्री बुककीपिंग असं म्हणतात. ठीक आहे. मग डबल एंट्री बुककीपिंग म्हणजे काय असं जर कोणी विचारलं, तुमचा आन्सर काय असेल? रेकॉर्डिंग ऑफ टू ऍस्पेक्ट ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. रेकॉर्डिंग ऑफ टू ऍस्पेक्ट ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इज टर्म ऑफ डेबिट अँड क्रेडिट इज कॉल्ड डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. म्हणजे हे जे अकाउंट मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये ह्याचा दोन ऍस्पेक्ट आहेत, हे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड केले जातात इन टर्म्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. त्यालाच आपण काय म्हणतो? डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम असं म्हणतात. अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच, आता मॉडर्न अप्रोच काय आहे? ट्रॅडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोच अशा दोन कन्सेप्ट आहेत. ट्रॅडिशनल अप्रोच म्हणजे आधीपासून चालत आलेली प्रथा, जुनी परंपरेनुसार, बरोबर. आणि मॉडर्न अप्रोच म्हणजे काय? आधुनिक पद्धतीने, आताचा नवीन मेथड्स नुसार. अकॉर्डिंग टू द मॉडर्न अप्रोच, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ ऍसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस अँड इन्कम. Whenever there is an increase in assets and expenses, it is debited, and decrease in assets and expenses are credited. आता जे मॉडर्न अप्रोच मेथड आहे, म्हणजे मॉडर्न अप्रोच प्रमाणे, आता न्यू मेथड्स प्रमाणे ज्याला आपण मॉडर्न अप्रोच म्हणू, त्याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे आहे ना, प्रत्येक ट्रान्झॅक्शन ते कन्सर्न आहे. कन्सर्न म्हणजे काय की त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये एकतर ऍसेट्स असेल, म्हणजे ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू ऍसेट्स असेल. ऍसेट्स म्हणजे काय? प्रॉपर्टी, मालमत्ता, एनिथिंग विच कॅन बी कन्वर्टेड इन टू कॅश. व्हेरी गुड. त्याला आपण काय म्हणतो? ऍसेट्स. लायबिलिटीज असेल, लायबिलिटीज ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जबाबदारी किंवा कर्ज, अमाऊंट पेबल टू अदर्स, की कोणाला जर पैसे द्यायचे बाकी आहे तर त्याला आपण काय म्हणतो? लायबिलिटीज. किंवा कॅपिटल, कॅपिटल मीन्स ज्याला मराठीमध्ये म्हणतात भांडवल, किंवा कॅपिटलला आपण काय म्हणू शकतो? अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन टू द बिझनेस, की ओनरने बिझनेस मध्ये जो पैसा इन्व्हेस्ट केलाय त्याला आपण म्हणतो कॅपिटल. देन एक्सपेन्सेस, खर्च, जसं लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल. आपण बिझनेस करतो तर बिझनेस रन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस पेड करावे लागतात, खर्च पेड करावे लागतात. आणि इन्कम, मग इन्कम म्हणजे काय? उत्पन्न. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन्स आहे ते ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड असतात, ऍसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस आणि इन्कम. देअर इज अन इन्क्रीज इन ऍसेट्स आणि एक्सपेन्सेस म्हणजे काय की जेव्हा ऍसेट्स आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज होईल, ऍसेट्स इन्क्रीज होईल, तुम्ही नवीन ऍसेट परचेस केली, त्या ऍसेट काय होईल? इन्क्रीज. तुम्ही एक्सपेन्सेस पेड केलं तर खर्च वाढेल. खर्च वाढेल ना. समजा आपण आधी 1000 रुपये लाईट बिल भरलं आणि नंतर पुन्हा 1000 रुपये लाईट बिल भरलं, तर एक्सपेन्सेस काय होतोय? वाढतोय, इन्क्रीज होतोय. मग जेव्हा ऍसेट्स आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज होईल तेव्हा त्याला काय करायचं? डेबिट करायचं. आणि ऍसेट्स आणि एक्सपेन्सेस डिक्रीज झालं तर काय करणार? क्रेडिट करणार. समजतंय? म्हणजे ट्रॅडिशनल अप्रोच प्रमाणे काय म्हटलंय? रिसिव्हर ऑफ बेनिफिट, गिव्हर ऑफ बेनिफिट. समथिंग कम्स इन बिझनेस, समथिंग गोज आउट फ्रॉम बिझनेस, असं उल्लेख केलाय ना. तेव्हा आपण डेबिट क्रेडिट करतो, बरोबर. आणि मॉडर्न अप्रोच प्रमाणे त्यांनी काय म्हटलंय? ऍसेट्स, एक्सपेन्सेस इन्क्रीज आर डेबिटेड,
ऍसेट्स एक्सपेन्सेस डिक्रीज आर क्रेडिटेड. पण आहे तर दोनच इफेक्ट, डेबिट अँड क्रेडिट. तुम्ही ट्रॅडिशनल अप्रोच यूज करा किंवा मॉडर्न अप्रोच, दोन इफेक्ट तर होत आहे ना, डेबिट अँड क्रेडिट. तर यालाच म्हणतात डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. समजलं? मग डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम म्हणजे काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं, मग तुम्ही आन्सर काय देणार की इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन मिनिमम टू ऍस्पेक्ट की प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये काय असतात, दोन ऍस्पेक्ट असतात, दोन बाजू असतात, दोन अकाउंट असतात, दोन पार्टीज असतात. बरोबर? मग त्याच्यामध्ये जर दोन पर्सन्स असतील तर एखादा रिसिव्हर असेल, एखादा गिव्हर असेल. जर दोन अकाउंट असतील, ऍसेट्स असेल, तर त्याच्यामध्ये कम्स इन ऑर गोज आउट. तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, हे रेकॉर्ड करताना इन टर्म्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड केले जातात. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट टर्म्स मध्ये रेकॉर्ड केले जातात. त्यालाच काय म्हणतात, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असं म्हणतात. किंवा सोप्या भाषेत सांगतो की जेव्हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना आपण डेबिट आणि क्रेडिट टर्म्स यूज करतो तेव्हा त्याला काय म्हणतात, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असं म्हणतात. समजून गेलं? बघा, मेथड ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. मेथड ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, इंडियन सिस्टीम अँड इंग्लिश सिस्टीम. आता इंडियन सिस्टीम भारतीय पद्धत, इंग्लिश सिस्टीम, याच्यामध्ये दोन मेथड आहे, सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे आज जे आपण अकाउंटिंग शिकतोय किंवा जे करतोय आपण अकाउंटिंग प्रॅक्टिकली, ते इंग्लिश सिस्टीम प्रमाणे करतोय. मोस्टली कशाचा वापर केला जातो, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा वापर केला जातो. तर सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम. मग याच्यात इंडियन सिस्टीम काय प्रकार आहे? इंडियन सिस्टीम म्हणजे काय, इंडियन सिस्टीम मेंटेन रेकॉर्ड इन इंडियन लँग्वेजेस सच एज मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती एक्सेट्रा. इट इज कॉल्ड महाजनी देशीनामा सिस्टीम. काय म्हटलंय, इट इज कॉल्ड महाजनी देशीनामा सिस्टीम. In this system, transactions are recorded or maintained in long books known as Bahi Khata, and Kirda. This system of accounting is not based on double entry bookkeeping system of accounting. Thus, is not a scientific system of accounting. Even today, this system is used in India for small business organization. आता इझी इंडियन सिस्टीम आहे. तुम्ही जर बघितले असतील की पूर्वी लोकांकडे, आज पण काही लोकांकडे आहेत, दिवाळीला आपण काय करतो, ते लॉंग नोटबुक परचेस करतो. बरोबर? ज्याला बही खाता म्हणतात. की मोठे मोठे व्यापारी जे असतात ते काय करतात, त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करण्यासाठी दिवाळीला आपण बही पूजन करतो ना, त्यावेळेस ते रजिस्टर्ड खरेदी करतील किंवा अकाउंटचा खूप मोठमोठ्या अशा नोटबुक असतात, त्याला चोपडी म्हणतात काही लोक. बरोबर? तर ते मोठमोठे बुक्स परचेस करतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन असेल तर मराठीमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये. बरोबर? म्हणजे आपली जी लोकल लँग्वेज असेल त्याच्यामध्ये ते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतात. त्याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट अशी काही कन्सेप्ट नाहीये. ठीक आहे? आणि त्याला काय म्हणायचं अगोदर, देशीनामा. काय म्हणायचे, देशीनामा. तर ही जी सिस्टीम आहे याला आपण काय म्हणतो, इंडियन सिस्टीम म्हणतो. ही सायंटिफिक नाहीये, पण आज पण या पद्धतीचा वापर काही ठिकाणी केला जातो. आता तर नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत, इतकी टेक्नॉलॉजी आलेली मार्केटमध्ये की अकाउंटिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. त्या सॉफ्टवेअरच्या थ्रू अकाउंटिंग खूप फास्ट मध्ये होतं आता. म्हणून आता जास्त करून कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचा वापर केला जातो. जसं टॅली म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, बही खाता म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, असे भरपूर अकाउंटिंगचे ऍप्लिकेशन्स आहे, त्याच्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले जातात. पण हे जे सॉफ्टवेअर्स आहेत ना, हे सगळे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. सिंगल एंट्री सिस्टीमचा आता सहसा वापर होत नाही. आणि जर वापर झाला बी तर जे स्मॉल ऑर्गनायझेशन आहे, लहान लहान व्यावसायिक आहे, ते त्या सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करतात. किंवा इंडियन सिस्टीम सुद्धा आता कोण यूज करतंय, जे स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन ते यूज करतात.
तर इंडियन सिस्टीम लक्षात आली. इंडियन सिस्टीम म्हणजे काय की आपल्या भारतीय भाषेमध्ये अकाउंट्स मेंटेन करणे. ठीक आहे, त्याला त्याला काय म्हणतात, इंडियन सिस्टीमला काय म्हणायचे, महाजनी देशीनामा सिस्टीम. इन दिस सिस्टीम ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड अँड मेंटेन इन लॉंग बुक. आणि याच्यामध्ये जे अकाउंट्स मेंटेन करायचे ते लांब बुक्स असायचे, मोठे पुस्तक असायचे, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. त्या मोठमोठ्या लॉंग बुकला काय म्हणतात, बही खाता किंवा त्याला किर्द म्हणायचे, बही खाता म्हणायचे किंवा किर्द म्हणायचे. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. ही डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम अप्लाय करत नव्हती. ही सिंगल एंट्री सिस्टीम प्रमाणे अकाउंट्स मेंटेन करायची. म्हणून इज नॉट अ सायंटिफिक सिस्टीम, म्हणून ही सायंटिफिक मेथड नव्हती. ठीक आहे, आता इंग्लिश सिस्टीम काय ते बघू आपण. इंग्लिश सिस्टीम, इंग्लिश सिस्टीम मध्ये सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम अशा दोन मेथड आहेत. मग याच्यात सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट्स. या सिंगल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे, सिंगल एंट्री सिस्टीम प्रमाणे फक्त कॅश अकाउंट्स आणि पर्सनल अकाउंट्स मेंटेन केले जातात. बाकी इन्कम एक्सपेन्स रिलेटेड नॉमिनल अकाउंट्स वगैरे काही मेंटेन केले जात नाही. बघा, इंडियन सिस्टीम समजली. इंग्लिश सिस्टीम मध्ये दोन मेथड आहे. पहिली सिंगल एंट्री, दुसरी सिंगल एंट्री सिस्टीम. या मेथड मध्ये फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट्स मेंटेन केले जातात. फक्त कॅश आणि पर्सनल अकाउंट्स मेंटेन केले जातात. म्हणून कॅश आणि पर्सनल अकाउंट रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन आहे तेच रेकॉर्ड केले जातात. इट इज अनसायंटिफिक मेथड अँड ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट अकाउंटिंग और रेकॉर्डिंग सिस्टीम. इट इज अनसायंटिफिक मेथड, ही सायंटिफिक मेथड नाहीये. अँड ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम, म्हणून याला इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम सुद्धा म्हणतात. बिकॉज इट इज चेंज विथ द कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. ही सायंटिफिक मेथड का नाहीये, कारण की सिंगल एंट्री सिस्टीम प्रमाणे अकाउंट्स मेंटेन करताना जो बिझनेसमॅन आहे तो आपल्या सोयीनुसार पाहिजे त्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम प्रमाणे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करण्याची एक मेथड नाहीये. जो बिझनेसमॅन आहे तो काय करतो, आपल्या गरजेनुसार, आपल्या सोयीनुसार बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतो. ठीक आहे, म्हणून याला सायंटिफिक मेथड कधीच म्हटलं जात नाही. नंतर दिलंय, दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड accurate information about the financial position of business and it is suitable for small business. This system of accounting does not provide accurate information about the financial position. की व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय हे ॲक्युरेट तुम्हाला या मेथड वरनं समजणार नाही. जर तुम्हाला बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय हे ॲक्युरेट समजून घ्यायचं असेल, परफेक्ट समजून घ्यायचं असेल तर मग डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम यूज करावी लागेल. सिंगल एंट्री सिस्टीम प्रमाणे ते पॉसिबल नाहीये, कारण की ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करताना सिंगल इफेक्ट होतो, डबल इफेक्ट होत नाही. आणि फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट मेंटेन केले जातात. मग बाकीचं जे ऍसेट्स आहे, मशिनरी असेल, कॉम्प्युटर असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, हे तर रेकॉर्ड होतच नाही ना. म्हणून तुम्हाला फायनान्शियल पोझिशन काय हे ॲक्युरेट समजत नाही सिंगल एंट्री सिस्टीम वरनं. इट इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस. खूप लहान बिझनेस जे असतात ना, खूप लहान बिझनेस, त्यांना हे सुटेबल आहे. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा व्यक्ती आहे, त्याने काहीतरी बिझनेस स्टार्ट केला. बेसिक लेवलला एक किराणा बिझनेस सुरू केला त्याने आणि खूप लहान व्यवसाय आहे त्याचा, रिटेल शॉप आहे त्याचं. आणि त्याला फक्त एवढंच बघायचं की मला कोणत्या ग्राहकाकडनं किती घ्यायचं. मग तो काय करेल, पूर्ण बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करेल का, नाही. तो एक डायरी घेईल, त्या डायरीमध्ये जे कस्टमर त्याच्याकडनं उधार माल घेऊन जातात त्यांचे नावं लिहून घेईल आणि त्याच्यामध्ये फक्त एवढंच करेल, किती माल घेऊन गेला, किती पैसे जमा केले आणि किती बाकी, एवढाच हिशोब ठेवेल. आणि किती कॅश त्याच्याकडे शिल्लक आहे एवढंच त्याच्यासाठी महत्वाचं, बाकीचं रेकॉर्ड तो मेंटेन करत नाही. मग तुम्ही याच्यात काय लक्षात ठेवणार, 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. सिंगल एंट्री सिस्टीम ही सायंटिफिक मेथड आहे का, नाही. ही काय आहे, अनसायंटिफिक मेथड आहे. अनसायंटिफिक मेथड आहे.
दुसरी गोष्ट, या सिंगल एंट्री सिस्टीम प्रमाणे कोणते अकाउंट मेंटेन केले जातात? यस, कॅश अकाउंट अँड पर्सनल अकाउंट. कॅश अकाउंट अँड पर्सनल अकाउंट मेंटेन केले जातात. बाकीचे जे अकाउंट आहेत, जसं रिअल अकाउंट असेल, मशिनरी, कॉम्प्युटर वगैरे, ते मेंटेन केले जात नाही. नॉमिनल अकाउंट असेल, इन्कम एक्सपेन्स रिलेटेड, ते मेंटेन केले जात नाही. ठीक आहे, म्हणून हे अनसायंटिफिक आहे. दुसरी गोष्ट, ही कोणासाठी सुटेबल आहे? हा, स्मॉल बिझनेस साठी मेथड सुटेबल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यावरून तुम्हाला ऍक्युरेट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मिळत नाही. बिझनेसची जी ऍक्युरेट फायनान्शियल पोझिशन आहे ते सिंगल एंट्री सिस्टीम वरून आपल्याला समजत नाही. समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे डबल एंट्री सिस्टीम. आता डबल एंट्री सिस्टीम काय आहे? डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. मोस्ट सायंटिफिक मेथड. आज पूर्ण जगात, पूर्ण भारतात म्हणण्यापेक्षा पूर्ण जगामध्ये, पूर्ण युनिव्हर्समध्ये अकाउंटिंग मेथड म्हणून कोणती मेथड यूज केली जाते? डबल एंट्री मेथडचाच वापर केला जातो. डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. अंडर दिस सिस्टीम, डबल और टू फोल्ड इफेक्ट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. या डबल एंट्री बुक सिस्टीम प्रमाणे प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये जे दोन ऍस्पेक्ट असतात, ज्या दोन साइड, दोन बाजू असतात, त्या रेकॉर्ड केल्या जातात इन टर्म्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. म्हणून ही खूप सायंटिफिक मेथड आहे. अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, वन अकाउंट इज डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज क्रेडिटेड विथ इक्वल अमाउंट. या डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे एक अकाउंट जर डेबिट असेल तर दुसरा अकाउंट क्रेडिट असेल विथ इक्वल अमाउंट. फॉर एक्झाम्पल, ₹1000 पेड फॉर कमिशन. आपण 1000 रुपये कमिशन दिलं. मग आता 1000 रुपये जर आपण कमिशन पेड केलं तर याच्यामध्ये दोन अकाउंट आहे, एक कमिशन अकाउंट, एक कॅश अकाउंट. कमिशन आपण पेड केलंय, कॅश गोज आउट, म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट 1000. कमिशन लॉस आहे आपला, कमिशन अकाउंटला डेबिट ₹1000. तर डेबिट आणि क्रेडिट मी कॅश आणि कमिशन अकाउंटला कसं डेबिट क्रेडिट केलं हे अजून तुम्हाला समजणार नाही, कारण की रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स वगैरे अजून तुमचं घ्यायचं बाकी आहे. फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं की डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम प्रमाणे समजा एक ट्रान्झॅक्शन आहे ₹1000 पेड फॉर कमिशन. ₹1000 पेड फॉर कमिशन. आपण 1000 रुपये कमिशन दिलं. मग आपण काय म्हणतोय की डबल एंट्री सिस्टीम मध्ये, ट्रान्झॅक्शन्स मध्ये किती ऍस्पेक्ट असतात? दोन ऍस्पेक्ट असतात आणि दोघं रेकॉर्ड केले जातात. मग याच्यामध्ये दोन ऍस्पेक्ट आहे. कसे? एक तर 1000 पेड फॉर कमिशन मीन्स 1000 कॅश गोज आउट, हे पहिलं ऍस्पेक्ट झालं. मग एक अकाउंट येईल याच्यामध्ये समजा कॅश अकाउंट, बरोबर. आणि आपण कशासाठी पेड केले? कमिशन ना. मग कमिशन इज अन अवर एक्सपेन्सेस. कमिशन हे काय? आपला एक्सपेन्स आहे. मग दुसरा अकाउंट कोणता अकाउंट येईल? कमिशन अकाउंट येईल. मग कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, कमिशन अकाउंट नाही, नॉमिनल अकाउंट. डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट, कॅशला क्रेडिट. कमिशन आपला लॉस आहे, एक्सपेन्स आहे, म्हणून याला डेबिट. मग कॅश गेली किती? 1000. कमिशन लॉस किती झाला? 1000. म्हणजे डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे काय म्हटलंय? अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, वन अकाउंट इज डेबिट अँड अनदर अकाउंट इज क्रेडिट विथ इक्वल अमाउंट. वन अकाउंट इज डेबिट, अनदर अकाउंट इज क्रेडिट विथ इक्वल अमाउंट. याला म्हणतात डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. मोस्ट सायंटिफिक मेथड आहे आणि सध्या याच मेथडचा वापर केला जातो. आणि जितके पण लोक कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम प्रमाणे अकाउंट मेंटेन करतात, म्हणजे कॉम्प्युटरवरती सॉफ्टवेअर्स मध्ये अकाउंटिंग करतात, ते सर्व लोक कशाचा वापर करतात? डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमचाच वापर करतात. तर अकाउंटचा या सिस्टीम लक्षात ठेवा. समजून गेला? हा चार्ट लक्षात आला तुम्हाला? बरोबर. रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, इंडियन सिस्टीम अँड इंग्लिश सिस्टीम. इंग्लिश सिस्टीम मध्ये दोन आहे, सिंगल एंट्री अँड डबल एंट्री सिस्टीम. मग आता डबल एंट्री सिस्टीम मध्ये
इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. इम्पॉर्टंट एलिमेंट्स म्हणजे काय? घटक. इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे महत्वाचे घटक कोणते? त्याच्यामध्ये नंबर 1 ड्युअल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. ड्युअल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे किती इफेक्ट होतील? 2 इफेक्ट होतील. ड्युअल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे पहिली कन्सेप्ट लक्षात ठेवा. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये जे एलिमेंट आहे, तर पहिलं एलिमेंट काय आहे? ड्युअल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन, की जे ट्रान्झॅक्शन्स आहे त्या ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतील. एक डेबिट तर दुसरा क्रेडिट. नंबर 2 रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन मीन्स जर्नल. की आधी ट्रान्झॅक्शन्स आपण आयडेंटिफाय करू, मग आता ते रेकॉर्ड करायचे आहेत ना. मग ट्रान्झॅक्शन कशामध्ये रेकॉर्ड करणार? जर्नल मध्ये रेकॉर्ड करणार. मग जर्नल इज अ प्राइम बुक और प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट्स. ऑल डे टू डे ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन जर्नल. समजतंय? याला डे बुक म्हणतात. याला काय म्हणतात? डे बुक. मग जे ट्रान्झॅक्शन्स आहे ते कशामध्ये रेकॉर्ड होतील? ऑल ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डिंग ऑफ जर्नल. सगळे ट्रान्झॅक्शन्स कशामध्ये रेकॉर्ड करणार? जर्नल मध्ये रेकॉर्ड करणार. नंबर 3 पोस्टिंग इनटू द लेजर. मग आता तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले, मग या ट्रान्झॅक्शन्स वरनं, रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स वरनं म्हणजे जर्नल वरनं तुम्हाला सगळे रिपोर्ट्स मिळत नाही. समजा तुम्ही जर्नल तर रेकॉर्ड केलंय, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले, पण तुम्हाला जर विचारलं की एक अमुक कस्टमर कडनं आपलं किती घेणं आहे ते फाइंड आउट करा. मग अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर ते जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कस्टमरच्या नावाने काय बनवावं लागेल? अकाउंट बनवावं लागेल ना, बरोबर. मग यालाच तर काय म्हणतात? जर्नल म्हणतात. यालाच आपण काय म्हणतो? जर्नल म्हणतो. येते लक्षात? यालाच आपण जर्नल म्हणतो. मग सॉरी, याला आपण काय म्हणतो? लेजर. लेजर इथे मिस्टेक झाली. याला आपण काय म्हणू? लेजर. समजतंय ना? म्हणजे पहिले ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट. नंबर 2 ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतील कशामध्ये? जर्नलमध्ये. जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यानंतर अजून डिटेल्स रिपोर्ट बनवण्यासाठी प्रॉफिट लॉस किती होतोय किंवा फायनान्शियल पोझिशन काय आहे, बरोबर, हे सगळं समजून घ्यायचं ना. मग त्याच्यासाठी तर आपल्याला काय करावे लागतील? लेजर्स बनवावे लागतील. म्हणजे लेजर्स म्हणजे काय? समरी ऑफ ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू पर्टिक्युलर हेड मीन्स ऍसेट्स, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेन्सेस याच्याशी रिलेटेड सेपरेट काय करावे लागतील? लेजर्स तयार करावे लागतील. ठीक आहे. मग लेजर तयार केले, आपण खाते तयार केले, नंतर तयार करू आपण बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स. बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट म्हणजे काय? की तुम्ही लेजर तर तयार केलंय, पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ना की कोणाकडनं किती घेणं आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला लेजर अकाउंट क्लोज करावे लागतील आणि लेजर अकाउंट क्लोज करून त्यांचा डिफरन्स किती आहे ते फाइंड आउट करावं लागेल. त्यालाच काय म्हणतो आपण? बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स. त्याच्यानंतर तयार करतो आपण ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स तयार करू आपण. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ क्लोजिंग बॅलन्स. म्हणजे जे तुम्ही बॅलन्स फाइंड आउट केलेत हे सर्व लेजरचे बॅलन्स कुठे पोस्ट होतील? ट्रायल बॅलन्सला. आणि ट्रायल बॅलन्स का तयार करतात? की आपण केलेलं अकाउंट हे परफेक्ट आहे का ते कन्फर्म करण्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो. आणि ट्रायल बॅलन्स वरनं मग तयार करतात फायनल अकाउंट्स, की बिझनेसला प्रॉफिट लॉस किती होतोय, आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे ते समजण्यासाठी मग आपण काय करतो? फायनल अकाउंट प्रिपेअर करतो. समजतंय? तर या पद्धतीने एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. एलिमेंट लक्षात आले? सगळ्यात पहिले 2 इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतील. ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड होईल? जर्नलमध्ये. जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यानंतर ते कुठे पोस्ट करणार? लेजरमध्ये. नंतर लेजर अकाउंट क्लोज करणार आणि लेजर अकाउंट क्लोज करून काय करणार? बॅलन्सिंग फाइंड आउट करणार. बॅलन्सिंग द लेजर अकाउंट्स. बॅलन्स फाइंड आउट केल्यानंतर, क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केल्यानंतर ते कुठे ट्रान्सफर कराल? ट्रायल बॅलन्स मध्ये, बरोबर. ट्रायल बॅलन्स का प्रिपेअर करतोय आपण?
हा, आपण जे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेलं आहे, जर्नल, लेजर, बॅलेन्सिंग, ही जी प्रोसेस केली आपण, बरोबर, हे ट्रू आहे किंवा नाही, बरोबर आहे किंवा नाही, हे चेक करण्यासाठी आपण काय बनवतो? हा, आणि जेव्हा कन्फर्म होतं की ट्रायल बॅलन्स बरोबर आहे, म्हणजे आपलं बुक्स ऑफ अकाउंट परफेक्ट आहे, मग आपण त्याच्यावर काय बनवणार? फायनल अकाउंट. फायनल अकाउंट का बनवतो आपण? टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, की आपल्या बिझनेसचा प्रॉफिट लॉस किती आहे आणि आपल्या बिझनेसचा फायनान्शियल पोझिशन काय आहे ते समजण्यासाठी मग आपण काय करतो? फायनल अकाउंट प्रिपेअर करतो. तर याला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम म्हणतात. समजलं? एलिमेंट लक्षात ठेवा. मग एकदा परत रिपीट करू आपण. इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ बुक किपिंग सिस्टीम, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम, बरोबर. ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतील. ते ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड होतील? जर्नल वरून. ते ट्रान्झॅक्शन कुठे पोस्ट करणार? लेजर मध्ये. नंतर लेजर अकाउंट क्लोज करून त्याचा बॅलन्स फाइंड आउट होईल. बॅलन्स फाइंड आउट केल्यानंतर ते सर्व बॅलन्स ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रान्सफर केले जातील आणि ट्रायल बॅलन्सच्या बेसवरून, म्हणजे ट्रायल बॅलन्स वरून आपण काय प्रिपेअर करणार? फायनल अकाउंट प्रिपेअर करणार. ते डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमची या पद्धतीने, यालाच अकाउंटिंग सायकल म्हणतात. यालाच काय म्हणतात? अकाउंटिंग सायकल. ठीक आहे. आता डेफिनेशन ऑफ डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीमची डेफिनेशन काय बघा. Every business transactions has a two-fold effect, and that is affect to account in opposite direction, and if a complete record is to be made for each such transaction, it will be necessary to debit one account and credit another account. It is this recording of two-fold effect of every transaction that has given rise to the terms double entry system. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम म्हणजे काय? की ट्रान्झॅक्शनचे टू फोल्ड इफेक्ट असतात, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. एक डेबिट असेल तर दुसरा क्रेडिट असेल, बरोबर. तर यालाच आपण काय म्हणू? डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असं म्हणू. ठीक आहे. ही डेफिनेशन तुम्ही काय करायची? लक्षात ठेवायची. प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे प्रिन्सिपल्स काय आहेत? पहिलं प्रिन्सिपल, इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम टू इफेक्ट. पहिला प्रिन्सिपल काय डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा? पहिला नियम काय? की प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स मध्ये मिनिमम, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे मिनिमम दोन इफेक्ट होतील. एक डेबिट तर दुसरा क्रेडिट. Two account means one is receiver of the benefit and other is the giver of benefit. जर दोन अकाउंट असतील तर एक रिसिव्हर ऑफ बेनिफिट असेल, दुसरा गिव्हर ऑफ बेनिफिट असेल. नंबर 3, इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. जर एक अकाउंट डेबिट असेल तर 100% दुसरा अकाउंट क्रेडिटच असेल. कधीच दोघं अकाउंट डेबिट दोघं अकाउंट क्रेडिट होणार नाही. एक डेबिट तर दुसरं क्रेडिट असेल. आणि एव्हरी डेबिट हॅज अ इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ सेम अमाऊंट. आणि डेबिट आणि क्रेडिट दोन इफेक्ट असतील तर डेबिटची जी अमाऊंट असेल ती सेम अमाऊंट क्रेडिटची असेल, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट हे इक्वल अमाऊंट असतील. ते 4 प्रिन्सिपल तुम्ही लक्षात ठेवा. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे 4 प्रिन्सिपल. पहिलं प्रिन्सिपल की ट्रान्झॅक्शन मध्ये मिनिमम किती इफेक्ट होतील? 2. एक डेबिट तर दुसरा क्रेडिट. एक रिसिव्हर ऑफ बेनिफिट असेल तर दुसरा, बरोबर. एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरा अकाउंट. आणि डेबिट आणि क्रेडिट अमाऊंटचं, डेबिट आणि क्रेडिट जे अकाउंट आहे त्यांचं अमाऊंट काय असतील? सेम असतील, इक्वल असतील. ते 4 प्रिन्सिपल तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये दिले ऍडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस काय, त्याचे फायदे काय? मग पहिले ऍडव्हान्टेजेस काय? कम्प्लीट रेकॉर्ड. Under this system, all business transactions are recorded. This method is scientific and record both the aspect of each transaction. Complete record याचा अर्थ काय? की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे आपण जे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो ते सायंटिफिक असतात आणि त्या ट्रान्झॅक्शनचे बोथ ऍस्पेक्ट म्हणजे दोघही ऍस्पेक्ट, दोघं साईड काय केल्या जातात?
रेकॉर्ड केल्या जातात. म्हणून डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम याला आपण काय म्हणतो, पहिले ऍडव्हान्टेजेस काय, कम्प्लीट रेकॉर्ड. ऍक्युरसी म्हणजे 100% परफेक्ट आहे. इन दिस सिस्टीम बोथ ऍस्पेक्ट आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, सो इट इज गिव्ह कम्प्लीट ऍक्युरसी इन द अकाउंटिंग वर्क. इट ऑल्सो चेक अरिथमेटिक ऍक्युरसी. म्हणजे काय की तुम्ही डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे जर अकाउंट मेंटेन केलंय तर ते 100% ऍक्युरेट आहे. कारण की ट्रान्झॅक्शन मध्ये दोन इफेक्ट असतील, दोघं रेकॉर्ड करतो, इक्वल अमाऊंटने रेकॉर्ड होतात, सायंटिफिक मेथड आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जे पण रिपोर्ट तयार करणार ते 100% काय येतील, ऍक्युरेट येतील, 100% बरोबर येतील. बिझनेस रिझल्ट, ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन, लायबिलिटीज, ऍसेट्स, डेप्टर्स अँड क्रेडिटर्स, all these transactions are recorded. Therefore, it helps to find out accurate business result of particular accounting period. या डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे ऑल एक्सपेन्सेस, जितके पण एक्सपेन्स आहेत ते सगळे रेकॉर्ड होतात. ऑल लॉसेस, इन्कम, गेन, लायबिलिटीज, ऍसेट्स, डेप्टर्स, क्रेडिटर्स म्हणजे सगळे ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड केले जातात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला बिझनेसचा जो प्रॉपर रिझल्ट आहे तो मिळतो. मग बिझनेस रिझल्ट म्हणजे काय की बिझनेसला किती प्रॉफिट लॉस होतोय किंवा बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय ते तुम्हाला याचा परफेक्ट मिळते. कॉमन एक्सेप्टन्स, कॉमन एक्सेप्टन्स म्हणजे काय, सर्वमान्य, सर्वांना मान्य. कॉमन एक्सेप्टन्स, इट इज वाइडली एक्सेप्टेड सिन्स इट फॉलोज universal accounting principles. Double entry system is accepted by financial institutions, government authorities, etc. आता या ठिकाणी जे प्रिन्सिपल्स आहेत डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे हे युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे, म्हणजे सगळ्या ठिकाणी त्याच नियमांचा वापर केला जातो. म्हणून डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम ही काय आहे, कॉमन एक्सेप्टन्स आहे की याचे प्रिन्सिपल, याचे रूल्स हे सर्वांना मान्य आहे, बरोबर. म्हणून जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत जसं बँका असतील, पतपिढ्या असतील, बरोबर, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑथॉरिटी म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, जीएसटी डिपार्टमेंट असेल किंवा गव्हर्नमेंट आपण ऑथॉरिटीज असतील त्यांना पण ही मेथड काय आहे, मान्य आहे. तर या पद्धतीने प्रिन्सिपल लक्षात ठेवा. प्रिन्सिपल किती, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतील, एक रिसिव्हर ऑफ बेनिफिट, दुसरा गिव्हर ऑफ बेनिफिट. एक अकाउंट डेबिट असेल तर दुसरा अकाउंट क्रेडिट असेल. डेबिट आणि क्रेडिट जो अमाऊंट आहेत, डेबिट आणि क्रेडिट जे अकाउंट आहे त्यांचा जो अमाऊंट आहे त्या का असतील, हे चार प्रिन्सिपल. ऍडव्हान्टेजेस मध्ये काय लक्षात ठेवणार, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचं पहिले ऍडव्हान्टेजेस कम्प्लीट रेकॉर्ड, दुसरं ऍक्युरेसी, नंबर 3 आणि नंबर 4 कॉमन एक्सेप्टन्स. तर इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आजचे लेक्चर आपण इथे स्टॉप करू आणि पुढच्या लेक्चरला आपण मग पुढचा जो कन्सेप्ट आहे ते आपण समजू. समजतंय?